मॉर्निंग ऑल ऑफ यू. बेटा 12th अकाउंटचा एक नवीन अँड इम्पॉर्टंट चॅप्टर आपण आज स्टार्ट करणार आहोत. तुम्ही जर तुमच्या सिनियर्सला विचारलात की 12वीच्या सिलेबसमधला सगळ्यात अवघड चॅप्टर कोणता, तर 100% स्टुडंट तुम्हाला ह्याच चॅप्टरचं नाव सांगतील, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. बेटा आता हा चॅप्टर खरंच अवघड आहे का, तर आन्सर आहे अजिबात नाही आहे. ओके, फक्त तुमच्या मनामध्ये बेटा ह्या चॅप्टरविषयी भीती बसली आहे, त्यामुळं तुम्हाला हा चॅप्टर अवघड वाटतोय. जर तुम्हाला हा चॅप्टर व्यवस्थित समजला तर तो अजिबात अवघड नाही आहे. मी प्रत्येक वर्षी बेटा प्रत्येक बॅचमध्ये स्टुडंटला एक प्रश्न विचारायचो की तुम्हाला फायनल अकाउंट हा चॅप्टर अवघड वाटतोय का नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न अवघड वाटतोय, तर 100% मुलं म्हणायची नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न अवघड आहे. तर आपण थोड्या वेळानंतर बेटा ह्या दोन्ही चॅप्टरचं कम्पॅरिझन बघणार आहेत आणि त्यानंतर ठरवणार आहेत कोणता अवघड आहे. त्याच्या अगोदर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न कशाला म्हणतात, त्यांचं काम काय असतं बेटा, आणि ते नेमकं करतात काय हे डिस्कस करूयात. बेटा आपण हे पाहिलं की प्रत्येक बिझनेसमन हा बिझनेस करत असतो कशासाठी, तर प्रॉफिट कमवण्यासाठी. प्रत्येक बिझनेसमन बिझनेस करत असतो प्रॉफिट कमवण्यासाठी. कुणी बेटा समाजसेवा करण्यासाठी बिझनेस करत नाही. प्रत्येक बिझनेसमनचं फायनल एम असतं की ह्या बिझनेसमधनं आपण काहीतरी फायदा कमवला पाहिजे. बट नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन अशा ऑर्गनायझेशन्स असतात की ज्यांचं एम प्रॉफिट कमवणं हे नसतं. त्यांचं नावच आहे बेटा नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन, नॉट फॉर प्रॉफिट. प्रॉफिटसाठी ह्या ऑर्गनायझेशन ॲक्टिव्हिटीज करत नाहीत. ओके, मग ह्यांनी नेमकं करतात कशासाठी काम बेटा, तर यांचे जे मेंबर्स असतात त्या मेंबर्सला किंवा सोसायटीला सर्व्हिसेस देण्यासाठी हे काम करतात. म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचे जे फिक्स मेंबर्स आहेत त्या मेंबर्सला सर्व्हिस देणे किंवा सोसायटीला समाजाला सर्व्हिस देणे, याच्यासाठी ह्या ऑर्गनायझेशन काम करत असतात. फॉर एक्झाम्पल बेटा स्कूल्स, कॉलेजेस. स्कूल कॉलेजेस आपल्या सोसायटीमध्ये बेटा शिक्षणाचा प्रसार व्हावा, सगळ्यांपर्यंत शिक्षण पोहोचावं म्हणून स्कूल कॉलेजेस काम करत असतात. क्लब असतात वेगवेगळे, लॉयन्स क्लब, स्पोर्ट्स क्लब, रोटरी क्लब. यांनी ज्या ॲक्टिव्हिटीज करतात त्या प्रॉफिट कमवण्यासाठी नाहीत करत बेटा, तर आपल्या ॲक्टिव्हिटीमधनं समाजाला किंवा आपल्या मेंबरला काहीतरी सर्व्हिस मिळावी, त्यांचा काहीतरी बेनिफिट व्हावा. ओके, टेम्पल ट्रस्ट असतात. आपण बऱ्याचशा टेम्पल ट्रस्टच्या ठिकाणी असं पाहिलं आहे की 2 रुपयामध्ये फुल जेवण मिळतं. ओके, बऱ्याचशा ठिकाणी पाहिलं आहे आपण, मोठ्या मोठ्या हे ज्या संस्थान आहेत बेटा, टेम्पलचे मंदिर आहेत, तिथं 2 रुपयाची पावती पाडल्यावर पोटभर जेवण मिळतं. आणि तेच जेवण जर हॉटेलमध्ये घेतलं आपण तर पोटभर जेवायला 200, 300, 400 रुपये लागतात. पण त्यांना 2 रुपयात परवडतं कसं, तर बेटा त्यांना प्रॉफिट कमवायचंच नाही आहे. प्रॉफिट कमवायचं असतं तर तेच जेवण त्यांनी 100 रुपयाला दिलं असतं, 50 रुपयाला दिलं असतं. ओके, चॅरिटेबल हॉस्पिटल्स असतात. एखादी टेस्ट जर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये करायची असेल तर त्याला समजा 5,000 रुपये खर्च येतो. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जर टेस्ट करायची असेल तर खर्च 5,000 येतो. पण तीच टेस्ट एखाद्या चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये 1 ते 2,000 रुपयात होते. मग त्यांनी एवढ्या कमी पैशात का करतात, तर त्या हॉस्पिटलचं एम प्रॉफिट कमवणं हे नाही आहे म्हणून. आल्या लक्षात सगळ्यांच्या बेटा. स्कूल्स, कॉलेजेस, ट्रस्ट, क्लब्स, ओके, चॅरिटेबल हॉस्पिटल्स हे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचे
एक्झाम्पल्स आहेत बेटा. तर अशा ऑर्गनायझेशनचं अकाउंट शिकायचं आहे आपल्याला. ओके, अशा ऑर्गनायझेशनचं अकाउंट. आता अकाउंट म्हणल्यावर बऱ्याच मुलांना वाटतं की यांचं काहीतरी वेगळं अकाउंट असतं. तर अजिबात नसतं बेटा. मी तुम्हाला कम्पॅरिझन करून दाखवतो, देन तुमच्या लक्षात येईल की ह्याच्यामध्ये नेमका फरक आहे. आपला फायनल अकाउंट ऑफ पार्टनरशिप फर्म हा चॅप्टर झाला आहे. त्या फायनल अकाउंटमध्ये आपण काय काय बनवायचो ते सांगा मला. फायनल अकाउंट, फायनल अकाउंटमध्ये आपण एक बनवायचो ट्रेडिंग अकाउंट. ओके, त्यानंतर काय बनवायचो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणखीन काय बनवायचो रे, बॅलन्स शीट. आपला हा चॅप्टर झालाय, हे सगळ्यांना माहिती सुद्धा आहे. ट्रेडिंग, प्रॉफिट लॉस आणि बॅलन्स शीट हे कशामध्ये बनवतात, फायनल अकाउंटमध्ये. ओके, मग नॉट फॉर हे कुणाचं फायनल अकाउंट होतं, पार्टनरशिपचं किंवा 11वीचं सोल ट्रेडर्सचं बेटा. मग आता बघूयात आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचं जे अकाउंट आहे त्याच्यात काय काय बनवतात. लक्षात घ्या, चॅप्टरचं नाव आहे अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. अकाउंट्स ऑफ, कन्फ्युजन नका करू बेटा. तुम्ही हा शब्द वापरा की फायनल अकाउंट, नुसतं अकाउंट नाही, फायनल अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. हा शब्द मुद्दाम लिहितोय मी बेटा, तुमच्या बुकमध्ये लिहिलेला नाही. तर फायनल अकाउंट तुम्ही शिकलेत, हेही फायनल अकाउंटच आहे, हेच आहे. तुम्हाला नाही सर कॉलेजमध्ये हा चॅप्टर झालाय आणि हे अकाउंट वेगळं असतं. वेगळं अजिबात नसतं बेटा, माइंडमधनं ते आधी काढून टाका. फायनल अकाउंट आणि हे अकाउंट 100% सेम आहे. 100% सेम, काहीच चेंज नाही आहे. इथं पार्टनरशिप म्हणजे प्रॉफिट कमवणाऱ्या बिझनेसचं हे फायनल अकाउंट होतं. हे प्रॉफिट न कमवणाऱ्या बिझनेसचं फायनल अकाउंटच आहे. फायनल अकाउंटच बनवतोय आपण. मग प्रॉफिट कमवणाऱ्या बिझनेसचं बनवायचं का प्रॉफिट न कमवणाऱ्या बिझनेसचं ते बघू आपण. मी म्हणतोय की दोन्ही 100% सेम आहेत बेटा. तुम्ही म्हणाल सेम कसं काय, तर सर याच्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट नसतं. तर बरोबर आहे बेटा, ट्रेडिंग अकाउंट नसतं. का नसतं त्याचं रिझन सांगतो. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये ट्रेडिंग अकाउंट नसतं. का बरं नसतं, तर लक्षात घ्या बेटा, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न ज्या असतात तर त्यांचं एम प्रॉफिट कमवणे असतं का, तर नसतं बेटा. ट्रेडिंग हा जो शब्द आहे तो बनलाय ट्रेडवरनं. ट्रेडचं मिनिंग काय, तर ट्रेड म्हणजे परचेस सेल, बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स. खरेदी विक्री जिथं होते त्याला व्यापार, ट्रेड म्हणतात बेटा. आणि ज्या बिझनेसमध्ये ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज असतात, परचेस सेलचे ट्रान्झॅक्शन असतात, त्याच बिझनेसमध्ये ट्रेडिंग अकाउंट बनवावं लागतं. म्हणजे जिथं परचेस सेलचं ट्रान्झॅक्शन होत नाही आहे तिथं ट्रेडिंग अकाउंट नसतं. मग तुम्ही म्हणाल की नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये परचेस सेलचे ट्रान्झॅक्शन्स होतात का, परचेस सेलचे, तर नाहीत होत बेटा. मी जेवढे एक्झाम्पल सांगितले, स्कूल कॉलेजेसमध्ये काही खरेदी विक्री होते का, अजिबात नाही. क्लबमध्ये खरेदी विक्री असते का, नाही बेटा. कॉलेज 12वीची मार्कशीट खरेदी करतं कमी किमतीला आणि जास्त किमतीला विकतं, असं आहे का, नाही. टेम्पल ट्रस्टमध्ये खरेदी, लो रेटनं एखादी वस्तू खरेदी करायची आणि हाय रेटनं विकायची, असं व्यवहार होतात का, तर नाही. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज होत नाहीत. ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज होत नसतात, म्हणून इथं ट्रेडिंग अकाउंट बनवणार नाही आपण.
बनवलात तरी त्यात लिहायला काहीच नसेल. इथं परचेसेस नसतील, सेल्स नसेल, ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक सुद्धा नसेल. म्हणजे ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज नसतात म्हणून इथं ट्रेडिंग अकाउंट नसेल. फायनल अकाउंट कम्पॅरिझन करतोय, हे दोन्ही सेमच आहे म्हणून सांगतोय मी. इथं ट्रेडिंग अकाउंट असतं का? तर नसतं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असतं का? तर आन्सर आहे यस, असतं बेटा. पण ह्या ऑर्गनायझेशनचं प्रॉफिट कमवणं हे एम आहे का? नाही. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असा जर शब्द लिहिला, प्रॉफिट हा शब्द जर अकाउंटच्या नावात आला तर वाचणाऱ्यांना गैरसमज होईल की यांनी प्रॉफिट कमवतात, म्हणून त्यांनी प्रॉफिट शब्द लिहित नाहीत बेटा. त्याऐवजी अल्टरनेटिव्ह शब्द लिहितात, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. ओके, इन्कम म्हणजे प्रॉफिट, एक्सपेंडिचर म्हणजे लॉसेस. नाव बदललंय, इथं नारळ नाव लिहिलं आपण, इथं श्रीफळ लिहिलंय. काही चेंज झालं का मिनिंग? नारळ काय, श्रीफळ काय, सेम. बॅलन्स शीट असते का? यस, बॅलन्स शीट पण इथं बनवतो आपण, बॅलन्स शीट. ओके, कम्पेअर करून बघा बेटा दोन्ही, की फायनल अकाउंटमध्ये तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट बनवावं लागतं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवावं लागतं आणि बॅलन्स शीट. इथं ट्रेडिंग बनवायची गरज नाही, इन्कम एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट बनवायची बेटा. ह्याच्यात तेच अकाउंट आहे. इन्कम एक्सपेंडिचर म्हणजे प्रॉफिट लॉस, बॅलन्स शीट म्हणजे बॅलन्स शीट. ओके, मला एक सांगा मग आता, की उलट फायनल अकाउंटमध्ये 3 गोष्टी बनवायचेत, तर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये 2च बनवायचेत. मग 3 गोष्टी बनवणं सोपं का त्यातल्याच 2 बनवणं सोपं? तर ऑब्विसली बेटा 2 बनवणं सोपं. लक्षात घ्या बेटा, फायनल अकाउंटमध्ये जर एखादा आयटम पोस्ट करायचा असेल, एखादा आयटम पोस्ट करायचा असेल तर ऑप्शन्स किती असतात बघा. तो आयटम कुठं येऊ शकतो? ट्रायल बॅलन्स मधला कुठलाही एक आयटम पोस्ट करायचा आहे तर तो येऊ कुठं शकतो? तर ऑप्शन्स असतील आपल्याकडे 4. एक तर ट्रेडिंगच्या डेबिटला येऊ शकेल किंवा क्रेडिटला, प्रॉफिट लॉस डेबिट किंवा क्रेडिट, बॅलन्स शीट लायबिलिटी साईड किंवा ॲसेट साईड. बघा, कुठलाही XYZ नावाचा आयटम ट्रायल बॅलन्स मधला पोस्ट करायचा आहे तर तुमच्यासमोर ऑप्शन्स किती आहेत, कुठे येऊ शकेल? नावच कुठलं तरी अननोन आहे बेटा. एक तर इथं येऊ शकेल किंवा इथं किंवा इथं किंवा इथं किंवा इथं किंवा इथं. जो 6 ऑप्शन्स आहेत, 6 प्लेस आहेत, त्यापैकी एका ठिकाणी लिहायचं आहे. 6 पैकी एका ठिकाणी. म्हणजे ऑप्शन्स जेवढे वाढतील तेवढं कन्फ्युजन जास्त असतं. इथं कुठलाही आयटम पोस्ट करायचंय तर ऑप्शन्स किती असतील बेटा? तर 4च ऑप्शन असतील. एक तर इन्कम एक्सपेंडिचरच्या डेबिटला किंवा क्रेडिटला किंवा लायबिलिटी किंवा ॲसेट. 4 ऑप्शन. ऑप्शन्स जेवढे कमी होतील तेवढं आपलं आन्सर सोपं होतं. लक्षात घ्या, ऑप्शन जेवढे जास्त तेवढं कन्फ्युजन जास्त, ऑप्शन जेवढे कमी तेवढं आपलं कन्फ्युजन कमी. तुम्ही कोण बनेगा करोडपती बघत असाल बेटा, KBC. त्याच्यात एक लाईफ लाईन आहे 50-50 नावाची. तिथे क्वेश्चनचे ऑप्शन्स किती असतात? 4. जर 50-50 लाईफ लाईन वापरला तर त्यातले 2 ऑप्शन निघून जातात बेटा. म्हणजे ऑप्शन 4च्या ऐवजी किती राहतात? 2. म्हणजे सोपं झालं का अवघड? सोपं, सेम आहे. फायनल अकाउंटमध्ये ऑप्शन 6, इथं 4, म्हणजे इनडायरेक्टली आपल्याला एक लाईफ लाईन आधीच मिळाली इथं. मग हे अवघड असेल का हे अवघड असेल? अकाउंट तेच आहे पण इथं 3 गोष्टी बनवायच्या, इथं 2. सोपं कोणतं असेल? ऑब्विसली हे सोपं असेल. पण आतापर्यंतची मुलं ह्याला अवघड का म्हणतात मला माहिती नाहीये. ओके, ठीक आहे बेटा. आणखीन एक, नावं बदलतात, कन्सेप्ट बदलत नाहीत. प्रॉब्लेम घेताना लक्षात येईल तुमच्या. आणखीन एक चेंज असतो. फायनल अकाउंटचा जो क्वेश्चन असतो त्या क्वेश्चनमध्ये दिलेलं असतं ट्रायल बॅलन्स. क्वेश्चनमध्ये देतात
ट्रायल बॅलन्स आणि काही ॲडजस्टमेंट. ओके, हे सोल्युशन आहे बेटा. क्वेश्चनमध्ये काय असेल, ट्रायल बॅलन्स आणि काही ॲडजस्टमेंट असा क्वेश्चन असेल. इथं नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नच्या क्वेश्चनमध्ये ट्रायल बॅलन्स नसतं, तर त्याऐवजी असतं रिसीट्स अँड पेमेंट्स अकाउंट. रिसीट्स अँड पेमेंट्स अकाउंट आणि काही ॲडजस्टमेंट्स. म्हणजे तिथं ट्रायल बॅलन्स, इथं रिसीट पेमेंट. ट्रायल बॅलन्स ऐवजी काय असेल, रिसीट पेमेंट. लक्षात घ्या, काही फरक पडत नाही. ट्रायल बॅलन्स दिलं काय आणि रिसीट पेमेंट दिलं काय, फरक काहीच पडणार नाही. आलं लक्षात. त्याऐवजी ट्रायल बॅलन्स दिलं काय, रिसीट पेमेंट दिलं काय, आपल्याला सोल्युशन करताना काही फरक पडणार नाही. फक्त फरक काय असतो ते सांगतो मी. ट्रायल बॅलन्स आपले ऑल लेजर्स क्लोज करून आलेल्या बॅलन्सेसवरनं बनवतात. 11वी शिकलोत आपण. ट्रायल बॅलन्स आपले ऑल लेजर्स क्लोज करून जे बॅलन्सेस येतात त्याच्यावरनं बनवतात. ओके, तर रिसीट अँड पेमेंट अकाउंट म्हणजे तुमचं 11वीचं कॅशबुक असतं बेटा. 11वीचं कॅशबुक. कॅशबुक शिकलो होतो आपण. कॅशबुकची जी डेबिट साईड असते ना रे, 11वी आठवून बघा, त्याला रिसीट्स म्हणतात. आणि कॅशबुकच्या क्रेडिट साईडला पेमेंट्स म्हणतात. कॅशबुकची डेबिट साईड रिसीट्स आणि कॅशबुकची क्रेडिट साईड पेमेंट्स. ओके, रिसीट अँड पेमेंट अकाउंट म्हणजे कॅशबुकची समरी असते. म्हणजे वर्षभरात कॅशमध्ये जेवढे ट्रान्झॅक्शन झालेत त्याची फायनल ॲट द एंड ऑफ इयर जी समरी होते तयार, ती इथं लिहितात. आता हे कसं ते सांगतो मी. बेटा आपण रेंट प्रत्येक महिन्याला पेड करतो, समजा 5000. ओके, एका वर्षात कितीदा रेंट द्यावं लागतं, प्रत्येक महिन्याला एकदा, म्हणजे 12 टाइम्स. कॅशबुकमध्ये बाय रेंट पेमेंट साईडला 12 वेळेस लिहिणार आपण. डेट वाईज असतं तिथं बेटा. कॅशबुकमध्ये रेंट नावाचा आयटम 12 टाइम्स दिसेल वर्षभराचं जर कॅशबुक पाहिलात. तर रिसीट पेमेंटमध्ये मात्र तसं करत नाहीत. वर्षभरात टोटल रेंट किती दिलंय, 5000 महिन्याला, 60,000 एकदाच लिहितात. म्हणजे 12 वेळेस लिहायचं का एकदा लिहायचं. बरं, 12 वेळेस लिहिला तरी पेमेंट 60,000 आहे, एकदा लिहिला तर 60,000च आहे. म्हणजे समरी केली आपण ऑल ट्रान्झॅक्शनची. प्रत्येक ट्रान्झॅक्शन न लिहिता ते ट्रान्झॅक्शन वर्षभरात जेवढ्यांदा झाले त्याची टोटल एकदाच घेतली, म्हणून त्याला रिसीट अँड पेमेंट अकाउंट म्हणतात. लक्षात घ्या बेटा. मग रिसीट अँड पेमेंट अकाउंट जर कॅशबुक असेल तर टाईप ऑफ अकाउंट जर विचारला 11वीच्या भाषेत, तर याला कोणतं अकाउंट म्हणणार आपण रे, रिअल अकाउंट. आणि इन्कम एक्सपेंडिचर, इन्कम एक्सपेंडिचरचं कोणतं अकाउंट असतं, ऑब्जेक्टिव्हमध्ये क्वेश्चन येऊ शकतात बेटा, नॉमिनल अकाउंट. रिसीट पेमेंट अकाउंट रिअल अकाउंट असतं, तर इन्कम एक्सपेंडिचर नॉमिनल अकाउंट असतं. ओके, लक्षात ठेवा. कॅशबुक आहे हे प्रॉफिट लॉस अकाउंट आहे. बॅलन्स शीट तर सगळ्यांना माहितीच आहे बेटा. आलं लक्षात सगळ्यांच्या. तर पहिल्यांदा लक्षात ठेवा बेटा की फायनल अकाउंट ऑफ पार्टनरशिप फर्म अँड अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न सेमच आहे. हा चॅप्टर आपण नवीन शिकतोय, अजिबात समजायचं नाही बेटा. फायनल अकाउंटच कंटिन्यू करतोय. ओके, उलट फायनल अकाउंटमध्ये तुम्हाला बनवायच्या असतात 3 गोष्टी, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये बनवायच्या असतात 2 गोष्टी. ह्याचा उलट हे सोपं झालं बेटा. ओके, तिथं आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा बेटा. फायनल अकाउंट शिकलो होतो आपण. फायनल अकाउंटमध्ये जर ॲडजस्टमेंट्स काउंट केल्या, आपण ॲडजस्टमेंट जर काउंट केल्या तर 25 ते 30 ॲडजस्टमेंट आहेत. 25 ते 30 ॲडजस्टमेंट वेगवेगळ्या. पण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये जर ॲडजस्टमेंट पाहिल्या आपण, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये
टोटल ॲडजस्टमेंट जर काढल्या तर मॅक्झिमम बेटा 5 ते 7 10च्या मध्येच ॲडजस्टमेंट आहेत. मग मुलं म्हणतात 25 ॲडजस्टमेंटचा चॅप्टर सोपा आणि 7-8 ॲडजस्टमेंटचा चॅप्टर अवघड. ओके, आता तुमच्या माइंडमध्ये येईल की सर एवढं हे सोपं आहे तर मुलं अवघड का म्हणतात, नेमकं कारण काय त्याच्या मागं. तर बेटा एक 5-6 शब्द वेगळे येतात, त्या शब्दाचे मीनिंग बघणार आहोत आपण. म्हणजे बेसिक सगळ्या गोष्टी आज आपल्या संपतील. उद्यापासून आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सुद्धा स्टार्ट करू शकतो. ओके, तर बेटा काही शब्द नवीन येतात तेही डिस्कस करणार आहेत आपण. लक्षात घ्या, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन ज्या ॲक्टिव्हिटीज करतात, जे काम करतात ते सोसायटीला सर्व्हिसेस किंवा त्यांच्या मेंबर्सला सर्व्हिसेस देण्यासाठी करतात. मग प्रॉब्लेम क्रिएट होतो, यांना मग ह्या कामासाठी पैसा मिळतो नेमका कुठून, सोर्सेस ऑफ फंड. अशा ऑर्गनायझेशनला ओके नेमका पैसा मिळतो कुठून, सोर्सेस ऑफ फंड. यांना पैसा मिळतो कुठून बेटा, प्रॉफिट तर कमवत नाहीत, म्हणजे बिझनेसमधून पैसा वाढायचा विषयच नाही. एवढी कामं करतात, यांना पैसा लागेल, तो पैसा मिळतो कुठून, तर त्याचे काही सोर्सेस आहेत बेटा, ते सांगतो मी, डिस्कस पण होईल आणि आपल्याला त्या गोष्टी कळतील पण. तर बेटा पहिला सोर्स असतो यांचा सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शन काही नवीन शब्द आहेत बेटा, ते सगळे शिकून घेणार आहेत तुम्ही. सबस्क्रिप्शनचा अर्थ होतो वर्गणी. वर्गणी ओके, वर्गणी बेटा. तर वर्गणी कशाला म्हणतात, तर ह्या ऑर्गनायझेशनचे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचे जे फिक्स मेंबर्स असतात, ह्यांचे ठरलेले मेंबर्स असतात. समजा 25 किंवा 50 जण एकत्र आले आणि त्यांनी एक अशी ऑर्गनायझेशन स्टार्ट केली, तर त्यांच्यामध्ये ठरतं की प्रत्येक मेंबरनं वर्षाला फिक्स काही अमाऊंट दिली पाहिजे ह्या संस्थेला. यांना काम करायचे आहेत ना, तर त्याला म्हणतात सबस्क्रिप्शन. म्हणजे आपल्या फिक्स मेंबरकडनं जे कॉन्ट्रीब्युशन घेतो आपण वर्षाला, त्याला म्हणायचं सबस्क्रिप्शन. आपल्या फिक्स मेंबरकडनं जे कॉन्ट्रीब्युशन घेतो आपण, त्याला म्हणायचं सबस्क्रिप्शन. म्हणजे मेंबर जे आहेत आपले, त्यांनी पैसे दिले तर सबस्क्रिप्शन. आता मला एक सांगा की अशी एक संस्था आहे, ऑर्गनायझेशन, आणि खूप चांगलं काम करते आणि एका माणसाला ह्या कामासाठी काही मदत करायची आहे, पण तो माणूस त्या ऑर्गनायझेशनचा मेंबर नाही. तो मेंबर नाही बेटा. मग त्यानं पैसे दिल्यावर त्याला काय म्हणायचं, त्याला सबस्क्रिप्शन तर नाही म्हणता येत. सबस्क्रिप्शन मेंबरकडनं असतं. ऑदर दॅन मेंबर जर पैसे मिळाले तर त्याला म्हणतात डोनेशन बेटा. त्याला काय म्हणतात, डोनेशन, देणगी, वर्गणी आपल्या मेंबरकडनं मिळाल्यावर, आणि ऑदर दॅन मेंबरकडनं मिळाल्यावर डोनेशन. हे डोनेशन 2 टाईपचे असतात. एकाला म्हणतात जनरल डोनेशन, जनरल डोनेशन अँड स्पेसिफिक डोनेशन. जनरल डोनेशन अँड स्पेसिफिक डोनेशन. बेटा जनरल डोनेशन म्हणजे पैसे देणाऱ्यानं डोनेशन दिलं, याचा वापर कशासाठी करायचा आहे ते तुमच्या मनावर. ओके, त्याला म्हणायचं जनरल डोनेशन. स्पेसिफिक डोनेशन, हे डोनेशन एका स्पेसिफिक पर्पजसाठी दिलेलं असतं. स्पेसिफिक पर्पजसाठी. म्हणजे डोनेशन देणारा माणूस सांगतोय की मी हे पैसे देतोय, पण ह्या पैशातनं तुम्ही हेच काम केलं पाहिजे, म्हणजे हा पैसा ह्याच कामासाठी वापरला पाहिजे तुम्ही. ओके, दुसऱ्या कामासाठी हा पैसा वापरायचा नाही. आलं लक्षात? त्याला म्हणायचं स्पेसिफिक डोनेशन. लक्षात ठेवा बेटा, जनरल डोनेशन आपलं इन्कम असतं.
तर स्पेसिफिक डोनेशन लायबिलिटी. ही लायबिलिटी का असते हे मी प्रॉब्लेम घेताना डिटेल सांगेन. सध्या तुम्हाला काही गोष्टी माहिती असाव्यात म्हणून सांगतोय मी. पैसे मिळायचे सोर्सेस बघतोय बेटा. त्यानंतर बेटा एंट्रन्स फीस. एंट्रन्स फीस बेटा सबस्क्रिप्शन सुद्धा अशा ऑर्गनायझेशनचं इन्कम असतं. एंट्रन्स फीस एखादा नवीन मेंबर आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये येणार आहे, नवीन मेंबर होणार आहे माणूस, तर त्यावेळेस त्याच्याकडनं एंट्रीच्या वेळेस जी फीस घेतली जाते त्याला म्हणतात एंट्रन्स फीस. ओके. तर प्रवेश फीस बेटा, प्रवेश फीस हे सुद्धा आपलं इन्कम असेल. डोनेशन म्हणजे देणगी असते, हे माहितीच आहे तुम्हाला. ओके. त्यानंतर बेटा मेंबरशिप फीस. मेंबरशिप फीस एखाद्याला आपल्या ऑर्गनायझेशनचा मेंबर व्हायचंय तर त्याची जी फीस असते त्याला म्हणतात मेंबरशिप फीस. हे सुद्धा आपलं इन्कम असतं. हे सुद्धा आपलं हे पुढचं लक्षात नका घेऊ बेटा, पुढे सांगणार आहे मी. जस्ट आता कन्सेप्ट सांगतोय, मीनिंग सांगतोय, तर त्यावेळेस ते पण सांगेन मी. आणखीन एक येतं बेटा लाईफ मेंबरशिप फीस. लाईफ मेंबरशिप फीस एखाद्या मेंबरनं जर आपणाला आता मेंबरशिप फीस वर्षाला द्यायची आहे, पण एखाद्यानं आयुष्यभराची एकदाच देऊन ठेवली तर त्याला म्हणायचं लाईफ मेंबरशिप फीस. ही असते आपली लायबिलिटी. लायबिलिटी. ओके. त्यानंतर बेटा ग्रँट. गव्हर्नमेंट ग्रँट मिळतं, अनुदान. सोर्सेस ऑफ फंड बघतोय आपण, पैसा कुठून कुठून मिळतो. काही शाळा कॉलेज असेल तर त्यांना गव्हर्नमेंट अनुदान देतं. हे आपलं इन्कम असतं. हे काय असेल आपलं इन्कम असेल बेटा. त्यानंतर आणखीन एक शब्द येईल तुम्हाला लिगॅसी. लिगॅसी किंवा लिगॅसिस. बेटा लिगॅसिस म्हणजे हे सुद्धा डोनेशनच आहे, पण एखाद्या माणसानं त्याच्या विल मधून हे डोनेशन दिलं. मृत्यूपत्र म्हणतो आपण. ओके. वसियत. जे एखादा माणूस आहे आणि त्यानं एक विल बनवली की आफ्टर माय डेथ, म्हणजे माझी डेथ झाल्यानंतर माझ्या प्रॉपर्टीमधला एवढा हिस्सा ह्या संस्थेला मिळावा. असं जर आपल्याला एखादं डोनेशन मिळालं असेल तर त्याला म्हणायचं लिगॅसी. लिगॅसिस. ओके. तर हे सुद्धा आपली लायबिलिटी असते बेटा. हे लायबिलिटी का ते आपण प्रॉब्लेमच्या वेळेस डिस्कस करणार आहोत. तर एखाद्या ऑर्गनायझेशनला कुठून कुठून पैसा मिळू शकतो बेटा, ह्याचे काही ऑप्शन सांगितले, सोर्सेस सांगितले मी. आणखीन एक 11वीची कन्सेप्ट रिवाईज करावी लागेल आपल्याला, म्हणजे प्रॉब्लेम सोडवताना तुम्हाला काही अडचण येणार नाही. आपल्या ज्या रिसीट्स असतात बेटा, आपल्या ज्या रिसीट्स असतात त्या 2 टाईपच्या असतात. रिसीट्स 2 टाईपच्या असतात बेटा. रिव्हेन्यू रिसीट्स, रिव्हेन्यू रिसीट्स अँड कॅपिटल रिसीट्स. आपल्याला जे पैसे मिळतात ना ते 2 टाईपचे असतात, रिव्हेन्यू अँड कॅपिटल. रिव्हेन्यू रिसीट्स अँड कॅपिटल रिसीट. तर रिव्हेन्यू रिसीट्स म्हणजे रिकरिंग रिसीट बेटा. रिव्हेन्यू म्हणजे रिकरिंग. रिकरिंग म्हणजे वारंवार मिळणारे पैसे, रिपीट मिळणारे. म्हणजे आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये अशा रिसीट्स रेग्युलरली होतात. ओके. प्रत्येक महिन्याला असे पैसे मिळतात, वर्षाला मिळतात, त्याला म्हणायचं रिव्हेन्यू रिसीट्स. अँड कॅपिटल रिसीट म्हणजे नॉन रिकरिंग रिसीट. नॉन रिकरिंग, ज्या वारंवार मिळत नाहीत. ओके. त्याला म्हणायचं कॅपिटल रिसीट्स. नॉन रिकरिंग. नॉन रिकरिंग. ओके. वारंवार मिळत नाहीत, त्याला म्हणायचं कॅपिटल रिसीट. रिव्हेन्यू अँड कॅपिटल रिसीट्स
ओळखावं का लागतं त्याच्या मागे एक महत्वाचं रिझन आहे बेटा. रेव्हेन्यू रिसिट्स इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये पोस्ट होतात. रेव्हेन्यू रिसिट्स इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये जातात. तर कॅपिटल रिसिट्स बॅलन्स शीटमध्ये जातात बेटा. बॅलन्स शीट. रिसिट्स आणि पेमेंट्समध्ये सुद्धा असे दोन प्रकार असतात. पेमेंट्स, रेव्हेन्यू पेमेंट्स अँड कॅपिटल पेमेंट्स. ओके, पेमेंटमध्ये सुद्धा दोन प्रकारचे असतात. जे रेग्युलर पेमेंट करतो आपण रेव्हेन्यू, आणि जे रेग्युलर करत नाही कॅपिटल. हे फक्त कन्सेप्ट्स आहेत, लक्षात ठेवा. प्रॉब्लेमच्या वेळेस मी एक एक आयटम डिटेल सांगणार आहे बेटा, अजिबात टेन्शन नका घेऊ. ओके, तर लक्षात घ्या बेटा, याचा पहिला प्रॉब्लेम मी उद्या घेणार आहे. आणि लक्षात घ्या, मी कॉन्फिडन्सनं सांगतो, पहिला प्रॉब्लेम तुम्ही अजिबात मिस करायचा नाही. हा चॅप्टर 4थीच्या मुलाला सुद्धा समजू शकतो बेटा, जर त्यानं थोडा कॉमन सेन्स वापरला तर. 4थीच्या मुलाला, 12वीच्या नाही म्हणत मी. तुम्हाला तर डेफिनेटली कळलाच पाहिजे. उद्या मी याचा पहिला प्रॉब्लेम घेईन बेटा. उद्याचं लेक्चर अजिबात मिस करायचं नाही. समजलं सगळ्यांना? मग आज आपण इथंच थांबूयात बेटा.